नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस इज 13 ऑगस्ट 2024 आणि हे आजचं मार्केट आपलं. आज जे मार्केट ओपन झालेलं एकदम फ्लॅट ओपनिंग झालेली जवळपास. काल मार्केटने या ठिकाणी क्लोजिंग केलेली 24,350च्या जवळपास आणि मार्केटची ओपनिंग पण आज तिथेच आहे 23,350च्या आसपास. अंडरस्टँड. सो ओपन होताच मार्केटने काय केलं, एक फ्लॅट बेरिश कॅन्डल बनवलेली आणि त्यानंतर मार्केट काय केलं, कंटिन्यू 1 2 3 4 कॅन्डल्स त्यांनी बेरिश फॉर्म केलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी झाली की सेकंड कॅन्डल जी बनली ना, ती फुल ग्रीन बनलेली आणि मग ती ड्राय झालेली आणि डोजी कॅन्डलमध्ये ती कन्वर्ट झाली. सो दॅट शोज अस व्हॉलेटिलिटी आणि मार्केट काही फिक्स करू शकत नाही त्याच डायरेक्शन. सो व्हॉट वी डीड ना, 5 मिनिटचा एक आपण कॅन्डलचा हाय मार्क केलेला आणि आपली अशी प्रोबॅबिलिटी होती, कारण ही जी आहे तुम्हाला दिसते ब्लॅक लाईन जवळपास किती 24,472 आणि 24,212. सो दॅट वॉज अवर एस्ट्राडेज रेंज. मार्केट त्या रेंजमध्येच ओपन होईल हा अंदाज होताच आपला. आणि कालचा ओपनिंग आजचा सपोर्ट बनणार होता आपला. यू कॅन सी ओव्हर हियर. कालचा जो ओपन आहे 5 मिनिटचा, तोच आपला इथे सपोर्टचं काम करत आहे. सो या सपोर्टला जर मार्केट टिकलं तर मार्केट 24,400 आणि 24,450 आणि 24 अल्टिमेटली 500 हे टार्गेट देईल. हा एक सिंपल आपला एक प्रोबॅबिलिटी आपला टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगत होता. सो वी ड्रॉ धिस लेवल. तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये सपोज. आणि त्यानंतर जेव्हा मार्केटनी 1 2 3 4 कॅन्डल्स बनवले आणि ते सस्टेन करताना दाखवलं, तर मग वी गॉट एन आयडिया की इथे मार्केट रिजेक्ट होत आहे. कारण इथून मार्केटने जर आपल्याला क्लिअर बुलिश कॅन्डल दिली असती, जशी ही कॅन्डल एकदम फुल फॉर्ममध्ये आहे, तशी जर इथे सेकंड कॅन्डल बनली असते आणि मग रिटेस्ट दिला असता, तर मग आपला बाईंगचा व्ह्यू जो होता तो करेक्ट होता. पण मार्केट काय करत आहे बघा, या लेवलला टच करून खाली. सो या ठिकाणी आपल्याला आयडिया आली की मार्केट डाऊन साईडने जाऊ शकतो आणि 24,212 टच करायला पाहिजे त्यांनी ॲटलिस्ट. आणि ही जर लेवल सस्टेन झाली तर मग नेक्स्ट टार्गेट जे होतं 24,100 डायरेक्ट. अंडरस्टँड. सो आपण काय केलेलं, एक लेवल मार्क केलेली ही 5 मिनिटच्या कॅन्डलचा जो क्लोज आहे आपला, तो आपण मार्क केलेला आणि त्याला थोडंसं खाली घेतलेलं, कारण की ही जी सपोर्ट लेवल बनत होती ना आपली, या सपोर्ट लेवलला आपण त्याला मॅच केलेलं. ही जी बॉटम लेवल आहे 24,302ची आणि इथे आहे 24,324ची, म्हणजे बस 20 पॉईंटचा हा रेंज आहे. तर ही रेंज जेव्हा तुटेल ना, तेव्हा आपला प्रोबॅबिलिटी सांगत होती आपल्याला की मार्केट काय करेल, 24,200ला ॲटलिस्ट टच करायला जाईल. राईट. कारण की मधामध्ये मग दुसरा कुठला सपोर्ट नव्हता, कारण की हे बघा हीच रेंज आहे ती. म्हणून मग आपण या रेंजला मॅच करायला अशी लेवल ठेवलेली एंट्रीची. सो आपली एंट्री बरोबर या कॅन्डलला हिट झालेली. दिस इज अवर एंट्री कॅन्डल. आणि जो एस एल बनला आपला, तो बनला जवळपास 31.30चा, म्हणजे 32 पॉईंट पकडा. आणि 30 पॉईंट वर्सेस आपण बघा मग 90 पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं, म्हणजे 1:3चं टार्गेट आपण इथे ठेवलेलं. आणि मार्केटने काय केलेलं बघा, इथनं आपल्याला एंट्री दिलेली आणि त्यानंतर रिव्हर्स झालं मार्केट. मग आपला एस एल जाईल असा आपला अंदाज होता. पण दोनच पद्धती असतात मार्केटमध्ये काम करायच्या. प्रत्येक कॅन्डलवरती आपण जर आपलं ॲनालिसिस चेंज केलं तर आपण मार्केटमध्ये प्रॉफिटेबिलिटी करू शकत नाही. जे आपला ॲनालिसिस आहे त्या हिशोबाने आपल्याला स्टिक राहावं लागतं शक्यतोवर. जर प्राईस ॲक्शन तुमचं व्यवस्थित असेल आणि जर रिस्क तुमचं आणि रिवॉर्ड व्यवस्थित असेल, तर जायला आपले 30च पॉईंट गेले असते आणि यायला 90 पॉईंट आले असते, तर आपला RR इथे व्यवस्थित होता. आणि ॲज यू कॅन सी 330 पर्यंत जवळपास पोहोचलेलं आणि 334 पॉईंट, म्हणजे आपलं 4 पॉईंटने आपला एस एल वाचलेला इथे. आणि मार्केट पुन्हा खाली आलेलं, मार्केट पुन्हा वरती जायला लागलेलं.
तर या ठिकाणी जनरली सगळ्यांना असंच वाटणार ना की ही लेवल सस्टेन होत आहे आणि आता मार्केट ब्रेकआउट देईल, पण आपण ऑलरेडी या एंट्रीमध्ये होतो. सो आपण आपला व्ह्यू चेंज नाही करायचा आणि स्टिक राहायचं. गेलं तर काय एस एल चालला जाईल आपला. फक्त 4 पॉईंटने आपला एस एल वाचलेला आणि मग बघा बूम, मार्केटने एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवली. त्यानंतर आपली जी एंट्री लेवल आहे त्यालाच मार्केटने टच केलं आणि कंटिन्यू खाली, आणि विदिन काही मोमेंट तुम्हाला तुमचं टार्गेट हिट होताना दिसलं इथे 1:3 टार्गेट. आता जर एंट्रीचा वेळ बघितला तर 10:20 आहे आणि टार्गेट हिटचा वेळ बघितला तर 13 वाजता, म्हणजे 1 वाजता आहे. म्हणजे 10 ते 11, 12, 1, 3 घंटे आपण इथे होल्डिंग करत आहे, लक्षात ठेवा. अँड दॅट इज अ बिग थिंग. सो स्कॅल्पिंगमध्येही तुम्ही ट्रेड तुमचा पॅटर्नमध्ये स्कॅल्प केलेली बेटर राहतं जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये टिकायचं असेल तर. सिंगल कॅन्डलवरती निघण्यात काही फायदा नाही, कारण की तिथे आर आर आपला सेट होत नाही. सो दिस वॉज अवर ट्रेड. कोणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तसं आपल्याला मेन्शन करू. त्यानंतर मग प्रॉफिट झाल्यानंतर आपण मार्केटमध्ये थांबलो नाही. आपण इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की 1:3 टार्गेट. आता इथे 1:1 होतं, मग 1:2 आणि मग 1:3 या पद्धतीने स्टार्ट ट्रेडिंग करा. आणि मग या मोमेंटला मी सगळ्यांना सांगितलं की बुक ऑल प्रॉफिट, आणि आजच्या दिवसासाठी आपलं झालेलं आहे 1:3 मिळालेलं आहे. दॅट इज ओके. सो दॅट्स इट. आता आपण बघूया की मार्केट उद्या काय करू शकतं. डे कॅन्डलमध्ये आपल्याला त्याचा थोडासा आयडिया येईल. डे कॅन्डल काय सांगत आहे आपल्याला बघा. रेंज तीच आहे अजूनही. एक बेरिश फॉर्म झालेला आहे. जर मार्केट उद्या गॅप डाऊन होऊन जर ही लेवल तोडत असेल, कुठली ही म्हणजे 23,900 24,000ची जर लेवल तोडत असेल मार्केट, तर मग आपल्याला डायरेक्ट मार्केट पाहायला भेटेल 23,500. 500 पॉईंटचा गॅप फिलअप करायसाठी मार्केट येऊ शकतं. आणि जर तसं काही झालं नाही, इथून जर रिव्हर्सल झालं तर मग समोरचं टार्गेट आहेच आपलं 25,000. याच रेंजमध्ये मार्केट प्ले करत राहील. सो आज डे हाय आणि डे लो मार्क करायचं काम नाही आपल्याला, कारण की आजचा ॲनालिसिस तसं नाही सांगत आहे. आता मार्केट एक फॉर्ममध्ये येईल आणि एक फॉर्म घेईल असं दिसत आहे मार्केटचं. तर त्या हिशोबाने आपण त्याला ट्रेड करूया आता. सो दिस इज युअर सपोर्ट लेवल. आणि जर हा ब्रेक होत असेल तर वी आर गोइंग टू हॅव नेक्स्ट सपोर्ट ओव्हर हिअर. आणि अप्पर लेवलला तर आपल्याकडे लेवल आहेच तच. सो ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंगसाठी तुम्ही सकाळी 9 वाजता 9:15 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीम जी आहे ती जॉईन करत चला. थँक्यू.